जय महाराष्ट्र। गेले 4-5 दिवसापूर्वी आम्ही इथे आलो होतो आणि भेट दिली होती। या भेटीमध्ये बघितल्यानंतर डायरेक्ट पाईपला मीटर नव्हता आणि मोठी मोटर लावली होती। महानगरपालिकेला आम्ही तक्रार केल्यानंतर ती मोटर काढून जसा पूर्वरत जुना मीटर आहे तसा लावलेला आहे, पण आता तो मीटर लावलाय बंद आहे आणि त्या मीटरच्या एवढ्या दिवसापर्यंतची जी काय फाईन असेल ती महानगरपालिकेने त्यांना लावावी आणि ते बिल आम्हाला सादर करावं की ही एवढी एवढी फाईन लावलेली आहे। एखाद्या संस्थेला जर तुम्ही मीटर बंद असेल तर फाईन लावता, मग यांना सवलत का? यांचा कोणाचं सहकार्य आहे याच्यासाठी? मला चारकोपकरांना सांगायचं आहे की आता स्थानिक आम्ही इथे उभा असताना स्थानिक नगरसेविका सुशोभीकरणासाठी जर महानगरपालिके अधिकारी यांना घेऊन निरीक्षण करतात आणि इथे एवढं मोठं बांधकाम ह्या नाल्यावरती झालेलं असताना तर त्या नाल्यामध्ये साफसफाई करणे जाण्यासाठी जर जागा नसेल, कोणती जेसीबी जाऊ शकत नाही, तर महानगरपालिकेकडे याच्यावरती कानाडोळा का करत आहे आणि याच्यावर कारवाई का करत नाही? याचं काय हे आहे याच्यामध्ये गोड बंगाल आहे हे आम्हाला माहित नाही, पण परंतु संपूर्ण गटारावरती ह्या एवढ्या मोठ्या झोपड्या बांधलेल्या असताना त्यांना अधिकाऱ्यांना बघायसाठी वेळ नाहीये आणि सुशोभीकरणासाठी वेळ आहे। आमची विनंती आहे त्यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई करावी।